हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण 13व्या अध्यायातील 14वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ योग यामधील 14वा श्लोक पाहणार आहोत. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो अक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वं आवृत्य तिष्ठति. अर्थ, सर्वत्र त्यांचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो, त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात. ते आपल्या सर्व व्यापी रूपाद्वारे स्थित असतात आणि त्यांच्या ठाई ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व जीव स्थित आहेत. त्यांची असंख्य मस्तके, पाय, हात आणि नेत्र आणि असंख्य जीव आहेत. हे सर्व जीव परमात्म्याच्या ठाई आणि परमात्म्यावर स्थित आहेत. म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे. तरीही जीव म्हणू शकत नाही की माझे हात, पाय आणि नेत्र हे सर्वत्र आहेत. हे शक्य नाही. म्हणजे तात्पर्यातला हा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात की परमात्मा हा सर्वव्यापी आहे. याच्यासाठी उदाहरण त्यांनी सूर्य आणि सूर्यकिरणांचं असं दिलेलं आहे. म्हणजे कसं की आपण सूर्याला पाहिल्यानंतर, म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वस्तू दिसते. परंतु आपण असं म्हणू शकतो का की आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर प्रत्यक्ष सूर्य त्या ढगातून बाहेर दिसण्याला आपल्याला काही कालावधी जावा लागतो. तरी सुद्धा सूर्याची जी किरणं आहेत त्याच्यातून आपल्याला जेव्हा वस्तू दिसायला सुरुवात होते किंवा आपण म्हणतो ना उजाडले म्हणून, तर तेव्हा काय म्हणतो आपण की सूर्य उगवलाय. भले आपल्याला तो दिसू देत किंवा न दिसू देत. तर त्याचप्रमाणे जेव्हा म्हणजे सूर्य तिथेच आहे परंतु ढगांनी तो आवृत्त झाल्यासारखं आपल्याला दिसतं. कारण आपल्या डोळ्यांची तेवढी क्षमता नाहीये की त्या ढगांच्या पलीकडे आपण पाहू शकतो. त्यामुळे मर्यादा ही आपल्या इंद्रियांना आहे. परंतु सूर्य आहे तसाच आहे किंवा तो जिथे आहे त्याच ठिकाणी असल्यामुळं फक्त आपल्या इंद्रियांची मर्यादा असल्यामुळं आपल्याला तो उगवल्याचा दिसतो किंवा मावळल्याचा दिसतो किंवा ढगांनी आवरण झाल्यासारखा दिसतो. तर सूर्य जेव्हा दिसतो तेव्हाच सूर्य आला असं आपण म्हणतो का? तर नाही.
तर त्याचे जेव्हा किरण जरी आपल्या म्हणजे सृष्टीवर पडली तरी सुद्धा आपण म्हणतो की सूर्य उगवलेत म्हणून. तर अशा पद्धतीने परमात्म्याचं स्वरूप किंवा भगवंतांचं स्वरूप हे देखील असंच आहे की ते एका ठिकाणी आहेत स्थित अर्थातच, परंतु ते ज्याप्रमाणे सूर्यकिरणांप्रमाणे सर्व सृष्टीला व्यापून आहेत, त्याप्रमाणे भगवंत किंवा परमात्मा देखील सर्व रूपामध्ये स्थित आहेत. आता हे सूर्यकिरणांचं जसं उदाहरण आहे, तसं आपण अजून एक काय पाहू शकतो की आपण जर पाण्याचं उदाहरण घेतलं तर पाण्याची जे फॉर्म्स किंवा पाण्याचं स्वरूप हे कशा पद्धतीने राहील, तर एकतर वाहतं पाणी किंवा त्याला थंड आपण केलं तर बर्फाचा गोळा तयार होईल आणि त्याला जर उष्णता मिळाली तर वाफ तयार होईल. तर आता कुठलंही ठिकाण घेतलं जरी आपण तर आपण म्हणू शकतो ना की इथे पाण्याचे अंश आहेत म्हणून, कारण त्या पाण्याचं जे बाष्पीभवन होतंय तर ते हवेत मिसळून परत ढगांकडे नेलं जातं आणि परत तिथून पावसाच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष आपल्याला पाणी मिळतं. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की हवेमध्ये देखील पाण्याचे कण आहेत. तर अशा पद्धतीने जरी मूळ उगम आपल्याला माहिती आहे की आपल्याला पावसाचं पाणी मिळतं, तरी सुद्धा आपण काय म्हणू शकतो की सर्वत्र पाणी आहे म्हणून. मग ते भले काही ठिकाणी बर्फाच्या स्वरूपात असेल, काही प्रत्यक्ष पाण्याच्या स्वरूपात असेल किंवा वाफेच्या स्वरूपामध्ये असेल. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की कुठल्याही स्वरूपामध्ये जरी असलं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कारण वाफ आपल्याला अशी म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला असं जरी वाफ दिसत असली तरी नॉर्मली आपण हवेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला तसं दिसणार नाही. तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूप जे आपल्याला दिसेल किंवा नाही दिसणार, तर अशा स्वरूपामध्ये परमात्मा स्थित आहे. आता त्यासाठी जसं मागच्या श्लोकामध्ये पवित्र लीला माताजींनी सांगितलं की नम्रतेचं किती महत्व आहे, कारण परमात्मा किंवा भगवंतांचं स्वरूप हे दिसण्यासाठी आपल्या हृदयामध्ये नम्रता महत्वाची आहे. नम्रतेशिवाय आपल्याला हे स्वरूप भगवंत स्वतःहून प्रकट करत नाहीत. म्हणजे एक उदाहरण नम्रतेसाठी एक आहे ना की दिग्विजय पंडित असतात, तर ते दक्षिण भारतामध्ये येतात आणि घोड्यावरून आलेले असतात आणि तिथे एक छोटा म्हणजे कोणीच त्यांना त्यांच्या विद्वत्तेला हरवू शकत नाही. मग तिथे एक छोटासा मुलगा असतो आणि तो काय करतो, हातामध्ये वाळू घेतो, माती घेतो आणि त्यांना विचारतो की माझ्या हातामध्ये हे मातीचे कण आहेत, तर ते किती आहेत ते सांगा. तर दिग्विजय पण ते म्हणतात की मला नाही माहिती, कारण असे कण कोण मोजू शकणार ना. तर मग तो छोटा मुलगा म्हणतो, मग कशावरून तुम्ही असं समजू शकता की तुम्हाला सर्व ज्ञान आहे म्हणून. तर अशा पद्धतीने गर्व जेव्हा आपण सोडत नाही किंवा जोपर्यंत आपण नम्र होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान हे मिळत नाही. आणि परमात्म्याचं ज्ञान ही तसंच आहे. म्हणून मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण नम्र भावाने भक्तिभावाने भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत भगवंत या श्लोकामध्ये जे म्हणतायत की परमात्मा म्हणून मी सर्वत्र व्यापून आहे, तर हे आपल्याला लक्षात येणं शक्य होणार नाही. त्यामुळं नम्रता हा महत्वाचा गुण आहे. तर आता पुढे श्रील प्रभुपाद काय म्हणतात की त्यांच्या ठाई ब्रह्मदेवांपासून अगदी सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व जीव स्थित आहेत. तर या संपूर्ण सृष्टीमधले जे सृष्टीचे रचनाकर्ता आहेत ब्रह्मदेव, ते देखील या परमात्माच्या ठिकाणी स्थित आहेत. जसं मागच्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन 11व्या अध्यायामध्ये सांगितलं की त्यांच्या भगवंतांचं जे विश्वरूप आहे ते अमर्याद आहे आणि त्या ठिकाणी देवतागण आहेत, आसुरगण आहेत, सर्व पंचमहाभूत आहेत, सर्व म्हणजे चर आणि अचर सृष्टी आहे. त्यामुळं जीवात्मा म्हणजे आपण देखील भगवंतांचे अंश आहोत आणि ब्रह्मदेवांसारखे
देवी देवता देखील भगवंतांचे अंश आहेत. म्हणून ब्रह्मदेवापासून अगदी सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व जीव हे या परमात्म्याच्या ठिकाणी स्थित आहेत. आणि अर्थातच आपण सगळेजण भगवंतांचे अंश आहोत किंवा भगवंतांच्या ठिकाणी स्थित आहोत. म्हणजे ते एक आपला संबंध आहे. आणि आपल्याला जसं आता एक डोकं आहे किंवा 2 हात, तर तसं असे जर असंख्य जीव आपण लक्षात घेतले, तर त्यावरून सुद्धा आपण म्हणजे एक कल्पना किंवा एक इमॅजिन करू शकतो की परमात्म्याला म्हणजे असंख्य मस्तके किंवा असंख्य पाय, हात, नेत्र अशा स्वरूपाचं त्यांचं स्वरूप आहे. तर हे सगळे जीव हे भगवंतांच्या ठिकाणी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी स्थित आहेत. आणि मग ते प्रसंगानुरूप किंवा आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या भावानुसार ते भगवंत स्वतःला प्रकट करतात. की जसं पाणी जे आहे ते वाफेचं पण स्वरूप घेऊ शकतं, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष असं दृश्यमान स्वरूप नाहीये ते, किंवा त्या पाण्याचं बर्फामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं. ज्याप्रमाणे आपण या परमात्म्याला किंवा भगवंतांना ज्या पद्धतीने आपण ते रूप पाहण्याची इच्छा करतो, तर त्यानुसार भगवंत आपल्या समोर त्या रूपामध्ये प्रकटतात. म्हणजे कसं की जेव्हा भगवंत हे सर्वव्यापी आहेत, आपल्याला माहितीये की प्रल्हाद, छोटा प्रल्हाद असताना जेव्हा हिरण्यकश्यपू त्याला म्हणतात की तुझा हा विष्णू हा सगळीकडे आहे, तर मग या खांबामध्ये आहे का? तर तो निरागस बालक म्हणतो की हो आहे. आणि भगवंतांना नरसिंह रूपामध्ये तिथं यावं लागतं. तर आणि त्या नरसिंह रूपाला पाहून हिरण्यकश्यपू गर्भगळीत झाला की खूप भीतीदायक रूप होतं. इवन बाकीचे देवी देवता सुद्धा खूप घाबरले. परंतु त्या लाल अशा नेत्रांमध्ये, रागाने क्रोधित झालेल्या नेत्रांमध्ये या छोट्या प्रल्हादाला मात्र एक वात्सल्य भाव किंवा प्रेमळ अशी असं पित्याचं किंवा मातेचं रूप दिसलं. आणि हेच नरसिंह भगवान इतरांसाठी भीतीदायक असले तरी प्रल्हादासाठी ते आराध्य दैवत म्हणून ते तिथं प्रकट झाले. तर अशा पद्धतीने हेच परमात्मा हे भक्ताच्या भावानुसार त्या त्या ठिकाणी किंवा त्या त्या वेळेला प्रकटतात. तर आपल्याला माहितीये की जर आपण कासव जर पाहिलं तर असं आपल्याला लक्षात येतं की अरे म्हणजे फार काय आपण फार वेळ असं खूप जसं आपण मंदिरामध्ये भगवंतांचं दर्शन घेऊ, तर तशा प्रकारे आपण या कासवाचं असं खूप वेळ पाहत राहिलोय असं होतं का? तर नाही. किंवा त्याची पूजा करणं किंवा त्याच्यावर प्रेम करणं ही तर अजून पुढची गोष्ट आहे. परंतु हेच भगवंत जेव्हा मंदार पर्वत आणि वासुकी म्हणजे मंदार पर्वताचं काय म्हणतो आपण म्हणजे त्याला त्या वासुकीच्या सापाची दोरी बांधून जेव्हा समुद्र मंथन चाललेलं, तर जेव्हा हा मंदार पर्वत हा खाली खाली समुद्रात बुडण्यासाठी म्हणजे बुडत होता त्यावेळी, तेव्हा त्याला आधार देणं यासाठी भगवंत तिथं या कासवाच्या स्वरूपामध्ये आले. कारण कासवाची पाठ ही अतिशय स्ट्रॉंग किंवा कडक असते. तर या रूपामध्ये आले आणि या कुर्मा अवताराचं दर्शन ज्यांनी ज्यांनी म्हणजे त्या ठिकाणी घेतलं म्हणा किंवा इव्हन काही भक्त आहेत की ते या कुर्मावतारामध्ये या कुर्मावताराच्या सुद्धा आपण देखील जेव्हा आपण कुर्मावताराची कथा ऐकतो आणि जेव्हा कुर्मदेवांचं दर्शन घेतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या मनामध्ये जी भक्ती आहे किंवा आपलं प्रेम आहे भगवंतांबद्दल, तर ते प्रकटतं. तर अशा पद्धतीने याच परमात्म्याने कुठलंही स्वरूप घेऊ देत, आपल्या मनामध्ये किंवा भक्तांच्या मनामध्ये ती भक्ती भावना किंवा प्रेम भावना उत्कट होते, असं आपण लक्षात घेऊ शकतो.
आता दुसरं तसंच एक उदाहरण आपण वराह देवांचं पाहू शकतो. म्हणजे वराह रूप हे तसं पाहायला गेलं तर भौतिकदृष्ट्या जर पाहिलं तर आपल्याला एक अतिशय घाणेरडा प्राणी म्हणून आपल्या डोळ्यासमोर वराह किंवा डुक्कर हे असं उभं राहतं. परंतु पृथ्वीला वाचवण्यासाठी जेव्हा त्यांचं ते नाक म्हणतो ना आपण, तर त्याच्यावरती त्या पृथ्वीला तारायचं होतं बुडण्यापासून, तर तेव्हा हेच परमात्मा किंवा हेच भगवंत वराहच्या अवतारात आले आणि त्या वराह देवांची पूजा किंवा ते वराहदेव हे सगळ्यांच्या मनामध्ये एक आराधनेचं आपण स्थान आपण निर्माण केलं त्यांनी. आणि म्हणून त्यांचे महान भक्त आहेत की वासुदेव म्हणून, तर ते ह्या वराह देवांचं रूप याची ते खूप भक्तिभावनेने पूजा करत असत. आणि त्यांच्यासाठी म्हणून भगवंतांनी या वराह रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं किंवा त्यांचं ते आराध्य दैवत असं ठरले. तर अशा पद्धतीने कुठला भक्त कुठल्या भावनेमध्ये किंवा कुठल्या रूपामध्ये त्यांची भगवंतांची किंवा या परमात्म्याची आराधना करेल, तर त्यानुसार भगवंत त्या पद्धतीची भक्ती भावना प्रकटतात. जसं मुरारी गुप्ता जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदांपैकी नित्य पार्षदांपैकी मुरारी गुप्ता यांना चैतन्य महाप्रभू म्हणतात की तू कृष्णाची आराधना केली पाहिजे. आणि मग त्या रात्री हे मुरारी गुप्ता खूप प्रयत्न करतात की मला चैतन्य महाप्रभूंनी सांगितले, आणि ते सतत की कृष्णाचं नामस्मरण म्हणा किंवा कृष्णाचा आराधना करायची म्हणून तसं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते दुसऱ्या दिवशी परत श्री चैतन्य महाप्रभूंना भेटतात आणि म्हणतात की खूप त्यांना वाईट वाटतं की मी हे नाही करू शकत, कारण माझा आराध्य देवता किंवा माझं ज्यांच्यावर प्रेम आहे ते सतत श्रीराम याच रूपामध्ये मला म्हणजे त्याच रूपामध्ये मी भगवंतांना पाहू शकतो. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू खूप आनंदित होतात आणि ते म्हणतात की खरं तर तुझ्या या प्रेमाची किंवा तुझं हे एकनिष्ठ प्रेम मला पाहायचं होतं आणि त्यासाठी मी तुला अशा पद्धतीने सांगितलं होतं. आणि ते प्रेमाने त्यांना आलिंगन देतात. तर अशा पद्धतीने आपलं आराध्य दैवत किंवा त्या रूपामध्ये पाहणं हे प्रत्येकाच्या स्वतःचा तो एक संबंध त्या परमात्म्याशी कसा आहे त्यानुसार आपण त्या रूपामध्ये भगवंतांची आराधना करणं किंवा करू शकतो. तर आता या सगळ्या रूपांचं किंवा जसं आपण म्हणतो ना की देवळामध्ये किंवा मंदिरामध्ये आपल्याला काय वाटणार की आता कालच जगन्नाथ रथयात्रा झाली, तर आपल्याला काय वाटेल की अरे हे तर लाकडी मूर्ती आहे. परंतु ज्यांच्या मनामध्ये भक्ती भावना नाहीये त्यांना वाटेल की हा लाकडापासून तर बनवलेलं आहे. तर त्यांच्यासाठी एक बाकीची शिल्प कशी असतात तर तशा पद्धतीने त्या 3 मूर्ती आहेत असं वाटेल. परंतु ज्यांना जगन्नाथजींबद्दल माहिती आहे किंवा त्या लीलांबद्दल माहिती आहे तर त्यांच्या दृष्टीने ते जगन्नाथजींच्या मूर्ती म्हणून ठरतील. अजून प्रगतावस्था असेल तर त्यामध्ये त्या प्रगत भक्ताला किंवा शुद्ध भक्ताला काय वाटेल की अरे या मूर्ती नाहीयेत, हे तर साक्षात जगन्नाथजी आहेत, या तर साक्षात सुभद्रामाई आहेत, हे साक्षात बलदेवजी आहेत, हे साक्षात सुदर्शन आहेत. तर अशा पद्धतीने त्या मूर्तींमध्ये भगवंतांना पाहणं किंवा त्या मूर्ती म्हणजेच भगवंत आहेत, तर हे जाणणं हे प्रत्येकाची भक्तिभावना किंवा प्रेम भावना काय स्वरूपाची काय उत्कटता आहे त्याच्यानुसार हे परमात्मा स्वरूप त्या व्यक्तीला त्या व्यक्तीसमोर प्रकटतात. आणि म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकामध्ये म्हणतात, कारण ते राधाराणीच्या भावामध्ये तर ते काय म्हणतात, नयनम गलदाश्रुधारया वदनम गद्गद हृदया गिरा.
पुलकैर वपू निश्चितम कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. म्हणजे ते काय म्हणतात की तुमचं नाव हे, त्या नावामध्ये भगवंतांना त्या पाहतायत. आणि तुमचं नाव पाहून घेऊन किंवा तुमच्या नावामध्ये नाव ऐकल्याने किंवा म्हटल्यानंतर माझ्या शरीराला कंप कधी सुटतील किंवा माझं गदगद हृदय कधी होईल, अशा पद्धतीने किंवा माझ्या डोळ्यातून अश्रू कधी येतील, तर अशा पद्धतीने श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकामध्ये म्हणतात. तर नावाचं रूप म्हणजे नावामध्ये, भगवंतांच्या नामामध्ये देखील हे परमात्मा रूप किंवा भगवंतांना पाहणं ही अजून म्हणजे खूप उच्च कोटीची अशी भावना आहे, आणि जी आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेली आहे. आणि ते म्हणतात की हे नाव घेतल्यानं किंवा या नावाचं श्रवण केल्यानंतर अशी माझी अष्टविकार कधी बरं उत्पन्न होतील. तर ही शुद्ध चेतना किंवा शुद्ध भक्ताचं हे लक्षण, खूप उच्च स्तरावरचं हे लक्षण आहे की भगवंतांचं केवळ दर्शन घेऊन, म्हणजे फक्त मूर्तीचं दर्शन घेऊन तिथं भगवंतांची उपस्थिती जाणवणं आणि ते पाहून आपल्या मनामध्ये अष्टविकार होणं, जसं श्री चैतन्य महाप्रभूंना जगन्नाथजींचं दर्शन घेतल्यानंतर झालेलं आणि ते बेशुद्ध पडलेले. तर अशा पद्धतीचं जे आहे अष्टविकार उत्पन्न होणं, तर ही अजून सर्वोच्च कोटीची ही हा भावनेचा स्तर आहे. तर भगवंत आपल्याला आता इथे सगळीकडे हे सांगतायत की सर्व ठिकाणी परमात्मा आहे किंवा परमात्मा म्हणजेच भगवंत आहेत, जसं चर आणि अचर सृष्टीमध्ये. तर आता जर आपण श्रीकृष्णांची पूजा करत असू किंवा श्रीकृष्णांना आराध्य दैवत म्हणून आपण या चळवळीचा जो आपला उद्देश आहे किंवा भक्ती भावना की भगवंतांबद्दल प्रेम उत्पन्न करणं, तर हे जेव्हा आपण याची सवय आपल्या साधना आणि सेवेने करतो, तेव्हा भगवंतांचंच वराह रूप आहे किंवा भगवंतांचंच वामन रूप आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा दशावतार घेतले किंवा ज्या अनंत जी रूप आहेत त्यांचं जेव्हा दर्शन घेऊ, तेव्हा आपल्या मनामध्ये त्या मूर्तीप्रती किंवा त्या अर्चा विग्रहांप्रती आपल्या मनामध्ये तोच भाव उत्पन्न होतो की नाही, हे प्रत्यक्ष भगवंत आहेत म्हणून. त्यामुळे जी व्यक्ती भले मुरारी गुप्ता जरी श्री कृष्णांना प्रत्यक्ष प्रकट स्वरूपामध्ये त्यांचं आराधना नाही करू शकले, तरी सुद्धा असं कधीच होत नाही की श्रीकृष्णांवर प्रेम नाही. जरी ते श्रीरामांपासून ते दुसरं ह्याचं आठवण नाही करू शकले, तरी सुद्धा जसं आपण म्हणतो ना की श्रीकृष्णांवरती जर प्रेम करू शकलो आपण, तर श्रीकृष्णांच्या अन्य सगळ्या गोष्टींवरती पण आपण तितकंच प्रेम करू शकतो. त्यामुळे रूप कोणतंही असलं तरी सुद्धा आपण हे जाणू शकतो की हे इथे भगवंत आहेत म्हणून. आणि खर तर या श्लोकाचा उद्देश किंवा या श्लोकाचा मतितार्थ तोच आहे की प्रत्येक ठिकाणी भगवंतांना पाहणं, भगवंतांच्या शक्तींना पाहणं आणि सर्व गोष्टी कशा भगवंतांच्याच ठिकाणी स्थित आहेत, तर हे पाहणं हे महत्वाचं आहे. हे या श्लोकातून आपल्याला कळू शकतं. तर आता पुढचा तात्पर्याचा पुढचा भाग काय म्हणतात की श्रील प्रभुपाद, की तरीही जीव म्हणू शकत नाही की माझे हात, पाय आणि नेत्र हे सर्वत्र आहे. हे शक्य नाही. जर त्याला वाटत असेल की केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहित नाही की आपलेही हात, पाय इत्यादी सर्वत्र पसरलेले आहेत, परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल. पण तर त्यांचे ज्ञान हे विसंगत आहे. याचा अर्थ की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही. परब्रह्म हे जीवाहून भिन्न आहे. परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो, परंतु जीव असे करू शकत नाही. तर हा दुसरा भाग या श्लोकामधला की
आपल्याला असं असं वाटू शकतं ना की हे तर म्हणजे आत्मा आणि परमात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे, परंतु परम क्षेत्रज्ञ परमात्मा आहे हे आपण विसरू शकत नाही. त्यामुळे परमात्मा हा सर्व ठिकाणी व्याप्त आहे, तो एकच आहे आणि तो विभू आहे, सर्वव्यापी आहे. परंतु आत्मा अनेक आहेत जीवात्मे. कारण आपण अग्नीचं उदाहरण वारंवार ऐकलंय की आपण त्या ठिणगीप्रमाणे आहोत आणि आपलं कर्तव्य एवढंच आहे की त्या अग्नीच्या जवळ समीप राहणं, की जेणेकरून आपण त्या ठिकाणी तो संबंध आपण कायम स्वरूपात टिकवू शकतो. जर आपण त्या अग्नीपासून लांब गेलो तर आपण लगेच विझून जाऊ शकतो. कारण जेव्हा आपण भगवंतांपासून आपल्या अहंकारामुळं किंवा भगवंतांपासून आपल्याला वेगळं होऊन जेव्हा आपण उपभोग घेण्याची इच्छा करतो, तेव्हा आपल्याला लगेच मायादेवी आवरित करते आणि आपण आवरणात्मिका शक्तीच्या अधीन होतो. आणि हा आत्मा मग अनेक म्हणजे 84 लक्ष योनीतून तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकत जातो. तर हाच मुख्य फरक आहे. कारण इथं काय म्हटलंय की आपल्याला असं वाटेल की जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा मग आपल्याला लक्षात येईल की अरे आपण सुद्धा असे हात पाय आपण सुद्धा सगळीकडे विस्तार, तर तसं नाही. आपण आत्मा आहोत आणि आपण बद्ध आहोत, हे महत्वाचं आहे. आपण मायेच्या आवरणामुळे बद्ध होतो आणि भ्रमिष्ट किंवा एक मिनिट कोणीतरी आलं, एकच मिनिट. हरी बोल. सॉरी. तर आपण आत्मा आहोत हं, आणि आपण बद्ध होऊ शकतो किंवा आपण मायेनी मोहित होऊ शकतो. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आणि परमात्मा हे अशा पद्धतीने कधीच बद्ध होत नाही. आणि म्हणजे जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा हे सगळं होईल असं जेव्हा आपण विचार करतो, याचा अर्थ आपण अज्ञानात आहोत. आणि परमात्मा हा कधीच अज्ञान किंवा मायेच्या अधीन होत नाही. तो सर्वज्ञ आहे आणि मुळातच म्हणजे असं नाहीये की त्याला ज्ञान ग्रहण शिकावं लागतं असं नाही, तर तो मुळातच सर्व ज्ञानाचं उगम स्थान आहे किंवा ज्ञाता देखील तोच आहे आणि ज्ञानाचा विषय देखील परमात्माच आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा हा फरक आहे की आत्मा आणि परमात्मा यामधील. त्याच्यानंतर दुसरी अजून एक काय गोष्ट आहे की जर एक सुंदर असं दृश्य जर आपण एका व्यक्तीसमोर उभं केलं आणि त्याला दाखवलं की बघ किती अगदी नयन मनोहर असं दृश्य आहे पहा म्हणून, आणि नंतर आपल्याला लक्षात आलं की अरे हा व्यक्ती तर अंध आहे, तर किती सुंदर दृश्य त्याच्या समोर असलं तरी सुद्धा त्या अज्ञान किंवा अंध व्यक्तीला त्याचं ज्ञान होईल का किंवा त्याच्यामध्ये तो आनंद येईल का, तर नक्कीच नाही. तर तसंच भगवंत हे काय आहेत, तर ते आध्यात्मिक त्यांचं रूप आहे आणि त्यांचं स्वरूप हे प्रेमाचं स्वरूप आहे. त्यामुळं जोपर्यंत आपली दृष्टी देखील त्या पद्धतीची होणार नाही किंवा केवळ भौतिक दृष्टी जर असेल आपली आणि अध्यात्माचं ज्ञानच नाहीये, आत्म्याचं ज्ञान नाही, तर त्या दृष्टीने आपण खरं तर आध्यात्मिक दृष्ट्या आंधळेच आहोत. तर अशा पद्धतीने जर आध्यात्मिक
अंध व्यक्तीसमोर भगवंत हे कुठल्याही आकर्षक स्वरूपात आले किंवा विविध स्वरूपात जरी आले तरी देखील भगवंतांना जाणणं शक्य होत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण आपल्या दृष्टीचा इलाज करणं, उपाययोजना करणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे की जो मायेनी आपल्या दृष्टीसमोर जो एक पडदा आणलेला आहे किंवा एक लेन्स मोतीबिंदू आणलेला आहे, तर तो पहिले आपल्याला काढायला लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरु, शास्त्र यांची आवश्यकता राहते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या कृपेनंतर भगवंत स्वतःहून आपल्या समोर प्रकटतात. असं नाहीये की आपण खूप प्रयास केला म्हणून भगवंत आपल्याला त्यांचं स्वरूप आपल्याला दिसतं. तर तसं नाही, भगवंत स्वतःहून आपल्या समोर प्रकट होतात. ती एक त्यांची कृपा आहे. त्यामुळे भगवंत हे जर आध्यात्मिक स्वरूप आहे आणि भगवंत हे प्रेमाचं स्वरूप आहे, तर जोपर्यंत आपल्यामध्ये आध्यात्मिक दृष्टी येत नाही किंवा आपल्या मनामध्ये प्रेम भावना, भक्ती भावना असत नाही, तोपर्यंत भगवंतांना जाणणं खूप कठीण आहे. या परमात्म्याला जाणणं खूप कठीण आहे. तर अशा पद्धतीने आत्मा आणि परमात्मा यामधील हा मुख्य फरक आहे. आणि परमात्म्याला जाणायचं असेल तर भक्ती भावना ही महत्वाची राहते. आणि मग जेव्हा आपण ते स्वरूप भगवंतांचं जाणू शकतो, तेव्हा मग आपल्याला लक्षात येतं की प्रभू रामचंद्र केवळ डोळ्यांद्वारे समुद्राला कसं कसं काय बरं गरम करू शकतात किंवा उकळवू शकतात. ती एक लीला आहे ना, की जेव्हा समुद्रातून त्यांना समुद्र देवतेला ते आवाहन करतात आणि समुद्र देवता येत नाही, तेव्हा ते केवळ डोळ्यांनी त्या समुद्राला गरम किंवा उकळणं करतात. तर हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा लक्षात येतं की अरे परमात्मा यांना असं नाहीये की डोळ्यांनीच पाहायला पाहिजे किंवा नाकानीच किंवा तोंडानीच अन्न ग्रहण केलं पाहिजे असं नाही. तर आध्यात्मिक स्वरूप असल्यामुळं भगवंत कुठल्याही इंद्रियाद्वारे कुठलंही काम करू शकतात. आणि म्हणूनच जगन्नाथजी तसं पाहायला गेलं तर त्यांना हात असे नाही आहेत आपल्यासारखे. तरी सुद्धा ते 56 भोग ग्रहण करतात एका वेळी. आणि असे दिवसातले 5-6 वेळा भोग जरी दाखवले तरी जगन्नाथजी अनियोर अनियोर म्हणून गोवर्धनजींसारखं ते खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने पाहू शकतो आपण की परमात्म्याला किंवा भगवंतांना कुठलंही असं भौतिक इंद्रियासारखं इंद्रिय याची आवश्यकता नाही. तर ते केवळ आपल्या प्रेम भावनेसाठीच, म्हणजे तेवढी एक जर भावना असेल तर भगवंत आपल्या समोर प्रकट होऊन आपण जो काही प्रेमपूर्वक भगवंतांना जे काही आपण पत्रम पुष्पम फलम तोयम अर्पण करू, तेच पुढं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की त्या भक्तिभावनेनं चा स्वीकार करतात आणि भगवंत आपण जे काही छोटं मोठं काही अर्पण करू तर ते ग्रहण करतात. तर पुढे श्रील प्रभुपाद याच गोष्टींवरती भर देत आहेत की भगवद्गीतेत भगवंत सांगतात की जर मनुष्याने त्यांना फूल, फळ किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केलं तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात. जर भगवंत अत्यंत दूर असतील तर ते हे सर्व कसं काय करू शकतात? हेच भगवंतांचं सर्वशक्तिमान रूप आहे. जरी ते आपल्या पृथ्वीपासून अत्यंत दूर अशा धामामध्ये वास करीत असले तरी मनुष्याने अर्पिलेल्या वस्तूंचा स्वीकार करण्याकरता ते आपला हात कुठेही पसरवू शकतात. हीच त्यांची शक्ती आहे. ब्रह्मसंहितेत म्हटलं आहे की गोलोक एव निवसत्य खिलात्मभूतः. जरी भगवंत आपल्या दिव्य धामामध्ये लीला करण्यात मग्न असले तरी ते सर्वव्यापी आहेत. जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे. म्हणून हा श्लोक परमात्मा श्री भगवान यांचे वर्णन करतो, जीवात्म्याचे नाही. तर आपण फरक पाहिला आत्मा आणि परमात्मा यामधला. आणि भगवंत हे किती प्रेमळ आहेत की जसं आपण पाहू शकतो की एक आई जेव्हा
बाळाला झोपवते आणि आपल्या आपल्या कामामध्ये लागते, तरी सुद्धा तिचे कान म्हणजे स्वयंपाक करत असली तरी सुद्धा बाळ उठलं तरी पण तिच्या लक्षात येतं. भले त्यांनी रडल्याचा आवाज जरी नाही आला तरी सुद्धा ती ते काम थांबवून तिथे जाते आणि खरोखर बाळ उठल्याचं तिच्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीने जसं आई स्वतःच काहीतरी काम करत असते आणि बाळावरती मात्र नजर किंवा लक्ष ठेवून असते, तसंच भगवंत जरी त्यांच्या धामामध्ये असले तरी सुद्धा त्यांचं लक्ष प्रत्येक जीवात्म्याकडे आहे. आणि प्रत्येक जीवात्मा हा त्यांना म्हणजे त्या जीवात्म्याला परमात्म्याची किंवा भगवंतांची कधी आवश्यकता राहणार आहे, किंवा भगवंत प्रत्येक ठिकाणी त्या जीवाच्या मदतीला धावून येतात. म्हणून त्या खांबामध्ये असं नाही म्हणू शकत आपण की तिथंच नरसिंह भगवंत होते म्हणून, म्हणजे त्या रूपामध्ये खूप वेळ झालं तिथंच आहेत असं नाही. तर परमात्मा म्हणून आहेत ते स्थित, परंतु त्या रूपामध्ये जसं प्रल्हाद म्हणतात तसं ते तिथं त्या रूपामध्ये प्रकट झाले. किंवा द्रौपदीनी जेव्हा त्यांचं वस्त्रहरण होत होतं तर तेव्हा हे गोविंद हे गोपाल म्हणून भगवंतांना आवाज दिला, तसं भगवंत त्या वस्त्राच्या स्वरूपामध्ये तिथं प्रकटले. तर अशा पद्धतीने हे भगवंत हे परमात्मा कुठलंही रूप घेऊ शकतात आणि भक्ताच्या हाकेला ते तिथं तिथं त्यावेळी प्रकट होऊ शकतात. मग इथे कुठलाही क्षणाचा विलंब न करता भगवंत हे त्या भक्ताच्या मदतीला येतात. फक्त आपण एक साधक भक्त म्हणून आपलं हेच कर्तव्य की आपण ती भक्ती भावना किंवा ती प्रेम भावना आपण आपल्या साधनेद्वारे सेवेद्वारे आपण ती आपल्या मनामध्ये ते ट्रेनिंग द्यायचे आपल्या मनाला, की जेणेकरून जेव्हा प्रत्यक्ष भगवंत आपल्याला म्हणजे कधी ना कधी आपण अर्चा विग्रहांमध्ये म्हणा किंवा कुठेही जसं भगवंतांनी मागच्या त्यांच्या शक्ती सांगितल्यात ना, की पृथ्वी जल वायू आकाश हे सगळ्या ज्या शक्ती आहेत किंवा सार तत्व जे आहे, तर मग ती भावना कधीतरी येईल की जेव्हा आपण पाणी जरी पाहिलं तरी सुद्धा एक आपल्याला भगवंतांच्या म्हणजे यमुना नदी भगवंतांची जी म्हणजे एक शक्ती म्हणून तरी आठवेल की ही भगवंतांची शक्ती आहे, किंवा हा यातील रस म्हणजे भगवंत आहेत. आणि शुद्ध भक्त जे असतात त्यांना साधं म्हणजे नदी जरी दिसली तरी त्यांना यमुना नदीची आठवण होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपला कसा कुठल्या पद्धतीचा स्तर आहे तर त्यानुसार आपण भगवंतांच्या या लीलेंचं स्मरण करू शकतो. तर आपण म्हणजे या श्लोकातून आपण एवढाच आपण काय म्हणतो आपण टेक होम मेसेज किंवा आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की भगवंतांना प्रत्येक ठिकाणी पाहणं, आणि जर आपण भगवंतांवरती मनापासून भक्ती किंवा प्रेम करू शकत असू तर प्रत्येक ठिकाणी भगवंतांना जाणून त्यांच्या या प्रत्येक चर किंवा अचर जी सृष्टी आहे तर तिची योग्य काळजी घेणं, तर हे आपण यातून या श्लोकातून आपण आपल्यासाठी हे आपण मनाला बिंबवू शकतो. आणि या चर आणि अचर सृष्टीसाठी आपण काय देणं लागू शकतो किंवा याच्यासाठी आपण या अचर किंवा चरसृष्टीच्या ऋणातून आपण कशा पद्धतीने काय म्हणतो आपण एक छोटासा वाटा एक कृतज्ञतेचा देऊ शकतो. तर हरिनाम संकीर्तन जेव्हा आपण प्रत्येक जीवापर्यंत किंवा सृष्टीतील प्रत्येक कणाकणापर्यंत जर आपण हरिनाम संकीर्तन करू शकत असू तर ते हरिनाम ह्या चर आणि अचर सृष्टीमध्ये जे काही संबंध आहे परमात्म्याशी तर ते जाणणे, तो परमात्म्याचा जीवात्मा आणि परमात्म्याचा संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हे हरिनाम हे मदत करू शकणार आहे. आणि तो हरिनाम संकीर्तन यज्ञ
आपण भक्तांचं समवेत जेवढा शक्य आहे तर तेव्हा आपण करणं हे खरं तर आपलं कर्तव्य ठरतं. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये काही चुकलं असेल तर नक्की सांगा, आणि कोणाला काही कमेंट असतील तर सांगू शकता, किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. हरे कृष्ण.